मतदारांचा टक्का संध्याकाळी अचानकपणे वाढला। खास करून भाजप कमकुवत असलेल्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त मत दिसल्याचं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे। यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरती पक्षपातीपणाचा आरोप केलेला आहे। हे सर्व आरोप करत असताना राहुल गांधींनी मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी देखील केलेली आहे। दरम्यान निवडणुकांमध्ये मतचोरी झाली असल्याचा दावा करत या संदर्भातील आकडेवारीच राहुल गांधींनी सर्वांसमोर थेट मांडली आहे। यावेळी त्यांनी मतचोरीच्या 5 पद्धतीही सांगण्याचा प्रयत्न केलाय। राहुल गांधींच्या संशोधनानुसार मतांची चोरी कशी झालेली आहे आणि त्याची आकडेवारी नेमकं काय आहे ते देखील आपण आता ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया। तर राहुल गांधी काय म्हणतात, त्यांनी सांगितल्याप्रमाणे मतचोरीच्या एकूण 5 पद्धती त्यांनी रिसर्च केलेल्या आहेत। त्याच्यात बनावट मतदारांची संख्या दिसून येते 11,965 राहुल गांधी यांचा हा दावा आहे। त्यानंतर खोटे आणि अमान्य पत्ते जे आहेत ते 40,009 इथपर्यंत गेल्याची त्यांची आकडेवारी सांगते। त्यानंतर राहुल गांधी तिसरी जी पद्धत सांगताय, एकाच पत्त्यावरती मोठ्या संख्येने मतदार असलेल्यांची आकडेवारी 10,452 इथपर्यंत जाऊन पोहोचते। त्यानंतर अवैध तसंच अस्पष्ट फोटो असलेले मतदार आहेत 4,132 आणि फॉर्म 6 चा गैरवापर झाल्याचा आरोप करत 30,000 इतकी आकडेवारी ते थेटपणे जाहीर करताना दिसतात। तर राहुल गांधींनी एकूण या 5 पद्धती सांगितल्याचं आपण पाहिलं। या सर्व घडामोडींनंतर कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल गांधींना शुक्रवारी भेटीसाठी वेळ दिल्याचंही कळतंय। आता राहुल गांधींनी दिलेली ही आकडेवारी आणि केलेले आरोप यावर भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे? जसं की राहुल गांधींनी सांगितलं तशाच प्रकारे खरंच मतचोरी शक्य आहे का? त्यांनी केलेलं संशोधन नेमकं कशाच्या आधारावर आहे? आणि जसं की वारंवार राहुल गांधी हे निवडणूक प्रक्रियेमध्ये गौड बंगाल झाल्याचे आरोप करून निवडणूक आयोगाला लक्ष्य करतात, तर मग निवडणूक आयोग यांच्या विरोधामध्ये पावलं का उचलली जात नाहीयेत असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात। त्यामुळे या आणि अशा बऱ्याच